हेलो 1 2 3 एंड कशाला 1 2 3 माइक चेक माइक. पन्नी के दुकान खाली करके आए हैं हम. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे जस्ट बग बग. सो आजही असं होतं ना की तुम्ही ज्या वेळेस भरपूर साऱ्या गोष्टी एकत्र चालू करता त्यावेळेस असं होतं की तो तसं माझ्याकडून झालेलं आहे आणि गोष्टी किंवा कामं संपत नाही आहेत आणि मला वेळ पुरत नाही. सो येईल आजचा व्हिडिओ पण येईलच लवकरच. थोडासा उशीर झाला आहे बट लेट्स सी. मी हा व्हिडिओ इथून का चालू केला आहे कारण मला 2 गोष्टी आठवल्या आहे. पहिलं म्हणजे की मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे जे मी तुम्हाला घरी जाऊन दाखवेन आणि देर इज समथिंग व्हेरी 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 एक्साइटिंग कमिंग व्हेरी सून. सो स्टे ट्यून्ड. मी जसं तुम्हाला खाली सांगितलं कॅफेमध्ये की मी काहीतरी असं करणार आहे. ते म्हणजे जे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की माझी पाडव्याची साडी फायनली रेडी होऊन आलेली आहे. पण त्याच्यावरच्या ॲक्सेसरीज माझ्याकडे नव्हत्या कारण मी आतापर्यंत साड्याच नेसत नव्हते. आत्ता रिसेंटली किती 1 वर्ष झालं असेल मागच्या वर्षीपासून मी आय गेस त्याच्या अगोदर फक्त 2 वेळा साड्या नेसल्यात. एक म्हणजे माझ्या छोट्या बहिणी कझिनच्या लग्नामध्ये आणि एक म्हणजे माझ्या मोठ्या कझिनच्या लग्नामध्ये. त्याच्या व्यतिरिक्त मी साडीच नेसली नव्हती. नॉट इवन स्कूल कॉलेजमध्ये. आय वॉज दॅट वन गर्ल की जी नेहमी अनारकली ड्रेस घालायची किंवा नेहमी सलवार कमीज ड्रेस घालायची. पण साडीचा दूरपर्यंतचा काही संबंध नव्हता. पण रिसेंटली आय डोंट नो वाय पण मला साड्या खूप आवडायला लागल्या. आय डोंट नो. सो माझ्याकडे स्वतःच्या तसं बघायला गेलं तर आता 8 साड्या झाल्या आहेत स्वतःच्या. सो म्हणून त्याच्यावरती मी म्हणून माझ्याकडे असं इंडियन ॲक्सेसरीज असं नाही आहे. मोस्टली माझ्याकडे झुमकीज आहेत जे मी कुर्तीवरती घालते किंवा असे वेस्टर्न टाईपचे ॲक्सेसरीज जास्त आहेत माझ्याकडे कम्पेअर्ड टू इंडियन. सो आता साड्या पण घेते तर मग विचार केला की आपण थोडंसं ॲक्सेसरीज पण घेऊया. आई आहे बॅकग्राऊंडमध्ये, ती पण पहिल्यांदाच बघणार आहे या सगळ्या ॲक्सेसरीज. सो मी विचार करते आहे की गुढीपाडव्याच्या दिवशी सगळ्यांच्याच घरी गडबड असेल आणि त्याच्यामुळे आय एम थिंकिंग की जे गुढीपाडव्याला मला साडीमध्ये शूट करायचं होतं ते मी उद्याच करेन आणि म्हणजे मला गुढीपाडव्याला टाकता येईल बरोबर. नाही तर मला एडिट करायला वेळ लागेल किंवा असं. तर गळ्यातल्यासाठी मी दाखवते. ते आय गेस आईने बघितलंय पण मी दाखवते. याच्या अर्ध्या गोष्टी मी ऑनलाईन मागवल्या आहेत, अर्ध्या गोष्टी मी अलिबागला स्टोअर आहे जवळपास तिथून घेतलेल्या आहेत. स्टोअरचं नाव पण सांग म्हणजे कोणाला जर घ्यायचं असेल तर तिथे. सो तुम्ही जर अलिबाग मी अगोदर तुम्हाला ज्या गोष्टी दाखवते त्या सगळ्या मी ऑनलाईन घेतलेल्या आहेत आणि मग नंतर मी तुम्हाला स्टोअरच्या गोष्टी सांगते आणि जेणेकरून तुम्ही जर अलिबागमध्ये असाल आणि तुम्हाला ते आवडतं तर तुम्ही तिकडे जाऊन घेऊ शकता. फर्स्ट ऑफ ऑल हे मी खूप अगोदर घेतलेलं पण हे मी अथर्वकडून घेतलेलं. चिंतामणी कलेक्शनमधून मी हे घेतलेलं. त्यांच्याकडे साड्या तर आहेतच पण मध्ये हे असे सेट्स पण होते काकूंकडे अवेलेबल. आणि आय नो फुलांमध्ये मला रोज सनफ्लावर ऑर्किड्स आवडतं पण मला हे इतकं सुंदर वाटलं. असं खरंच खूप सुंदर दिसतंय. ऑथेंटिक ज्वेलरी टाईप पण हे कानातले खूप छोटे आहेत. सो मी हे गळ्यात घालायचा प्लॅन करते त्या साडीवरती आणि मी तुम्हाला साडी पण दाखवते. 2 मिनिटं थांबा जरा. सो हे छोटं वाटलं म्हणून मी हे ऑर्डर केले की मला असे मोठे कानातले खूप आवडतात घालायला. सो मी
ते पण लोटस होतं म्हणून मी हे लोटसचे कानातले ऑर्डर केले. हे मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेले आहेत. तर ह्याची तुम्हाला जर लिंक हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा, मी तुम्हाला लिंक पाठवेन. इवन हे ट्रेंडिंगमध्ये चालत होतं, ते अशा घुंगरूवाल्या बँगल्स, हे पण मी ॲमेझॉनवरूनच मागवलेलं आहे. सो हे तर काही तुम्ही कोणते पण तुमच्याकडे नॉर्मल कलरचे बँगल्स असतील तर तुम्ही त्याच्याशी पेअर अप करून घालू शकता. नाव कमिंग टू द पार्ट थोडंसं बट सगळ्या गोष्टी आईला आवडतील अशा आहेत. पण आईची रिॲक्शन कशी दिसेल? आई पण दिसली पाहिजे ना, आईची रिॲक्शन दिसली पाहिजे. वेट, मला फोन हातात घ्यावा लागेल त्याच्यासाठी. सर ह्याच्यातून एक एक गोष्ट काढून मग ते मला दाखवायचं आहे. तर अगोदर मी बँगल सेट दाखवते जो पाडव्याच्या साडीवरती घालणार आहे. हा, सो म्हणजे हे लोक पण गेस करतील की साडी कोणत्या रंगाची येते. आपण साडी नको रिव्हील करूया, साडी डायरेक्ट आपण पाडव्याच्या ब्लॉग मध्ये रिव्हील करूया. आपण फक्त साडीचा बँगल्सच्या कलर वरून तुम्ही ओळखा साडीचा कलर कोणता येते. होय नक्की. रेडी? हो नक्कीच. ओ नो, फारच सुंदर, खरंच छान, खरंच छान. सो आणि मॅच खरंच छान. बँगल्स सुंदर, हा सुंदर मिळाल्या, आता छानच. आणि मॅचिंग म्हणजे परफेक्ट मॅचिंग मिळाल्या ग, फार हे छान. उघडून बघ, हे कधीही कुठेही केव्हाही तूही घालू शकते, मीही घालू प्रश्नच शकते. नाही. माझंही गॅदरिंग असतात, काही कार्यक्रम असतात, तेव्हा मी घालूच शकते. उघडून दाखव का तुला? हो दाखव ना. म्हणजे कॅमेरावरती पण दिसेल. पॉप रे, व्हेरी ब्युटिफुल. खरंच नाही, खरंच सुंदर, खरंच. बघा ना इकडे किती सुंदर आहे, So, फारच छान. हे असं मी 4 छान. बँगल्सचा सेट घेतलेला आहे. हे तुम्ही कोणत्या पण बँगलच्या ह्याच्यावरती पुढे मागे घालू शकता आणि खरंच ते खूप सुंदर दिसतं. आय मीन मी हे 2 जरी घातले, फार सुंदर, डेडिकेट आहे अगदी ग, फारच छान. कोणत्याही सणासुदीला तुम्ही घालू शकता. नक्कीच नक्कीच. हे आहे तेवढे सुंदर ना, तेवढाच त्यांचा मेंटेनन्सही छान ठेवायला हवा. त्याचे खडे आणि याच्यासाठी डोळे बंद करणं जरा. हे मी घालणार आहे म्हणून. बरं बरं, डोळे बंद कर, म्हणजे एक मिनिट दे, डोळे बंद कर. हे मला नाही वाटत की मी पाडव्याला घालीन, पण इन फ्युचर कधी. अरे बंद कर. ओ सॉरी. हे मी प्रॉपर नाही घातलंय, पण ठीक आहे ना, बघू तरी काय आहे. अडकवलंय. अरे फारच सुंदर. तुम्हाला पण बघायचंय का? हो पण नक्कीच. हे पडेल, भीती वाटते. पण मग पडेल. अरे हे घुसवायचंय कानात, मी ओके, ते ओके, प्रॉपर ओके. नाही लावलंय कारण सो हे असं काहीतरी दिसतंय. खरं ते जायला पाहिजे कानामध्ये. जाते. छान छान, फारच सुंदर. हे एक आहे आणि त्यांना मी सांगितलेलं, म्हणजे सांगत होती, अरे अरे पिंगा पोरी, पिंगा नाही पण कसं आहे ना, गृहिणीने नटावं, खूप खरंच सुंदर तू लाव, राहावं, कानात लाव, ते कसं लावत होतीस ते लाव बघ. खूप सुंदर राहावं खरंच. मी त्यांना बोलली त्यांच्यासाठी एक सरप्राईज आहे, ते त्यांना मी पुढच्या व्लॉग मध्ये सांगेन की सरप्राईज काय येते ते. तुला माहिती आहे संडेचं सरप्राईज. हो सो नक्कीच. त्याच्यासाठी हे आहे. फार सुंदर, फार सुंदर, अजून एक बँगल सेट घेतलाय मी गाईज. फार सुंदर, छान. हा काचेचा आहे, पण बरोबर. हा काचेचा आहे, हे नॉर्मल ह्याचे वाले आहेत.
आणि अजून एक गोष्ट होती. अरे हा, डोळे बंद कर. परत डोळे बंद. हो, परत डोळे बंद. उघड. एक नंबर, खरंच सुंदर. त्यांनाही दाखव ना. फारच छान. किती छान सूट होते माहितीये का तुझ्या चेहऱ्याला. अगं नाही, दाखव की अशी. हा, असं केल्यावरती नथ दिसतीये. फारच छान, फारच छान. हे सगळं जे मी तुम्हाला नंतर दाखवलं, जे हे झालं किंवा ते कानातले झाले, त्या बांगड्या झाल्या, बांगड्यांचा सेट, ते सगळं मी अन्वी कलेक्शन्समधून घेतलं आहे. ते अलिबागमध्ये आहे आणि ते तुम्हाला कुठे आहे बरं? मार्केटमध्ये आहे, मार्केट एरियामध्ये आहे. शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्याच्या जवळ त्याचं दुकान आहे. तिथे सगळं मिळतं, म्हणजे सगळंच मिळतं तिकडे. सो तिकडूनच मी हे सगळं घेतलेलं आहे. सो अशा प्रकारे गुढीपाडव्याची मी खरेदी केलेली आहे आणि मी रेडी होऊन तुम्हाला नक्कीच दाखवेन लवकरच आणि ती ही रील तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचेल. आणि तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून आणि माझ्या आईकडून गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हाला खूप छान जावो, खूप भरभराटीचं जावो आणि तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या सगळ्या पूर्ण व्हाव्या आणि लवकरात लवकर आपले फॅमिली अजून मोठी व्हावी. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नमस्कार, माझं नाव भैरवी आहे आणि मी अलिबागची आहे. असेच माझ्या चॅनलला सपोर्ट करत राहा, लाईक करत राहा, कमेंट करत राहा आणि शेअर करत राहा. आणि हो, तुम्ही बघता पण सबस्क्राईब नाही करत. असं नाही करायला पाहिजे ना. सबस्क्राईब पण करा. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.